उद्घाटन झाल्यानंतर आपण शपथ घेणार आहोत. जो नंतर शपथ घेणार आहोत. माननीय मुख्यमंत्री महोदयांची एक कॅसेट क्लिप आलेली आहे, ते शपथ देणार आहेत आपल्या सगळ्यांना. आणि त्यानंतर या नशामुक्ती अभियानामध्ये जी पोस्टरची चित्रकलेची स्पर्धा आपण घेतली त्याची बक्षिसे पण दिली जाणार. त्यानंतर कार्यक्रम संपेल. साधारणतः 2022 साली ज्यावेळेला या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी जबाबदारी स्वीकारली त्यावेळेला पहिला मोठा ड्रग्सचा साठा 30 कोटी रुपयाचा विट्याच्या MIDC मध्ये एका बंद कारखान्यात सापडला. आणि तिथून सांगली जिल्हा, मी इयर करेक्ट करतो, 2025, तिथून सगळ्या जिल्ह्यामध्ये एक अस्वस्थता सुरू झाली. आणि पालकमंत्री या नात्याने या देशाचे पंतप्रधान आणि ह्या राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्रभाई आणि देवेंद्रजी हे वारंवार जे म्हणतात की कुठल्याही आतंकवादाला क्षमा नाही, पण नशेच्या माध्यमातून देश संपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशद्रोह्यांना बिलकुल क्षमा नाही. आणि त्या सूत्राला धरून संपूर्ण महाराष्ट्रात, देशभरामध्ये नशा विरोधी अभियान सुरू झालं. मी 3 गोष्टी मांडल्या. एक आहे प्रबोधन, जे आज चालू आहे. एक आहे शासन, की असा जो कोणी सापडेल त्याला आम्ही सोडणार नाही. आणि तिसरं आहे की चुकून ह्या नशेमध्ये सापडणाऱ्यांना त्यातून बाहेर काढणं, दॅट इज अ ट्रीटमेंट, ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणू. त्या तिन्ही गोष्टीमध्ये गेल्या 2-2.25 वर्षामध्ये खूप भरीव गोष्टी आपण करू शकलो. पोलिसांच्या बाबतीमध्ये आपण घोषित केलं की जे अशा प्रकारचे साठे पकडतील, लिंक्स आयडेंटिफाय करतील, त्यात त्यांनी हवं तर नागरिकांची मदत घ्यावी, त्यांना आम्ही बक्षिसं देणार. खूप दर महिन्याला त्या महिन्यातला असा गांजाचा असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्यासपीठावर बसणाऱ्या सगळ्या मान्यवरांना मी असं म्हणेन की जोपर्यंत समाजामध्ये चांगलं करणाऱ्याला शाबासकी नाही आणि वाईट करण्याला शासन नाही, तोपर्यंत चांगलं करण्याची वृत्ती वाढणार नाही आणि वाईट करणाऱ्यांचं प्रमाण नाही. कुठे कोण बिघडत आहे, जामीन घेऊन टाकायचा, पुन्हा दुसरा गुन्हा करून मोकळा. आणि जो बिचारा जीव एका तरी धोक्यात घालून असं काही करतो त्याला अरे खूप चांगलं काम केलं असं तोंडी म्हणायला पण आम्ही तयार नाही. आणि म्हणून मग 2 वर्षामध्ये पोलीस दलाला खूप प्रोत्साहित करत असं म्हणायला हरकत नाही. आता असं आहे की इतका मोठा विषय इतक्या लगेच संपेल असं नाही, पण बऱ्यापैकी ह्या नशेमध्ये व्यवसाय करणाऱ्यांचं कंबरडं मोडण्यामध्ये पोलीस शासन यशस्वी झालेलं आहे. दुसरा भाग प्रबोधनाचा आहे. प्रबोधन झालं आणि वापरायलाच लोकांनी कमी केलं. मार्केटच नाही तर बिझनेस, मार्केट असेल तर बिझनेस पण बिझनेस करतो. त्याला असं लक्षात येईल की सांगली जिल्ह्यामध्ये कोणी नशा करतच नाही आणि आपला धंदा बुडीत चाललाय, तर तो कशाला इथे धंदा करतो, तो टाकून जाईल. आणि म्हणून दुसरा मार्ग आपण अवलंबला. सारख्या वेगवेगळ्या स्पर्धा, मोठा प्रयोग आपण केला. पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून 600 शिक्षकांना आपण दर रविवारी असे 4 रविवार एक प्रशिक्षण दिलं. त्या संस्थेचं ज्ञानप्रबोधिनीचं नाव आहे स्वयं. आणि त्या प्रशिक्षित शिक्षकांनी विथ रीडिंग मटेरियल काही हजार विद्यार्थ्यांना दर शनिवारी सकाळी पहिला तास हा नशामुक्ती या विषयावर त्यांना काही भाषणं त्यांच्यासमोर करणं, माहिती मांडणं, परिणाम सांगणं, काही स्पर्धा घेणं, असं एक मोठं अभियान आपण चालवलं. आणि मिरजेच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये आपण एक अतिशय अद्ययावत त्यात सापडला, सहजासहजी बाहेर निघत नाही. ॲडिक्ट हा शब्दच असा आहे की तो सहजासहजी बाहेरच पडत नाही, तर ट्रीटमेंटच द्यावी लागते. त्या ट्रीटमेंटची व्यवस्था आपण मिरजेच्या मेडिकल कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये केली. असं 4ही बाजूने आपण करतो आहोत. मी अगदी 2 मिनिटामध्ये यात जसं आतंकवाद हा 2014 नंतर जवळजवळ असं शब्द वापरतो का, तर एखाद दुसरी घटना घडली की नाही घडली. आणि मोदीजींचं यश जसं आहे तसं संपूर्ण देशाने त्यांना सपोर्ट केला. आणि इतका दुःखा प्रसंग घडला तर 14 ते 26 या 12 वर्षामध्ये आतंकवादाचा आपण कंबरडं मोडलं, प्रसंगी घुसून मारला. पण तसंच एका अर्थाने नक्षलवादाच्या बाबतीत नक्षलवाद काही करून 31 मार्च 2026 पर्यंत आम्ही संपवणार असं अमित भाईंनी, केंद्रीय गृहमंत्र्यांनी घोषणा केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी या देशाच्या कोपऱ्यामध्ये अनेक वेळा गेलो, कारण मी विद्यार्थी परिषदेचा अखिल भारतीय सरचिटणीस, बस्तरच्या गावागावात गेलो. बस्तरमधला
जोपर्यंत नक्षलवाद संपत नाही तोपर्यंत देशातला नक्षल संपणार होता. कारण तिथून ट्रेनिंग म्हणून गडचिरोली वगैरे भागात लोक जातात. ते बस्तरचं पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर बस्तरच्या 92 गावामध्ये 15 ऑगस्टचं ध्वजवंदन झालं. म्हणजे एका बाजूने काश्मीरच्या लाल चौकात तिरंगा लागला आणि एका बाजूने बस्तरमधल्या 92 गावामध्ये तिरंगा लागला. त्याच्या मागोमाग आता कंबरडं मोडायला लागेल. आतंकवाद, नक्षलवाद आणि ड्रग्स, ह्यावर आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे. शेवटी एक कार्यक्रम देऊन मी माझं बोलणं संपवतो. शेवटी नशा ही थोडी निराशेतून येते, रिकामेपणातून येते. शाळांमध्ये एक काळ चित्रकलेचा टीचर होता, मग RSP म्हणजे आठवड्यातून एकदा आपण ट्रॅफिक कंट्रोलचं शिकवायचो. मग मोठ्या प्रमाणावर क्रीडा शिक्षक होता, तो आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपले खेळ खेळून द्यायचा, स्पर्धांना घेऊन जायचा, बक्षिसं मिळायची, हुरियो व्हायचा. मग आपल्याला नाटक बसवायला मिळायचं, मग गाणं बसवायला मिळायचं. ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू शाळा कॉलेजमध्ये बंद झालेल्या आहेत. मी माझ्या मतदारसंघामध्ये सगळ्या शाळांमध्ये माझ्या खर्चाने एक म्युझिक म्हणजे गाणं शिकवणारा, एक डान्स शिकवणारा, एक अभिनय म्हणजे त्याला ॲक्टिंग शिकवणारा आणि सगळ्यात महत्त्वाचे लाठीकाठी शिकवणारा असं एक मोठं नेटवर्क उभं केलं. प्लस रोज आम्ही अतिशय पौष्टिक बिस्किटं देतो. 2 फिरती ग्रंथालय शाळांमध्ये जाऊन मुलांना पुस्तकं वाचण्याची प्रवृत्त करा, घरी न्यायला परवानगी असते. हे सगळं आपण आपल्या जिल्ह्यात करू. प्रत्येक 10-12 शाळांना एक संगीत शिक्षक देऊ. CSRच्या माध्यमातून पैसे उभे करू. मी कोथरूडमध्ये करतो ते अशा अनेक वर्गण्या करून करतो. जोपर्यंत आपण तरुणींना बिझी ठेवत नाही, त्यांना त्यांचा रिकाम पण कमी करतात, तोपर्यंत ते सारखं मोबाईल हातात घेऊन सुरू होतं. पण चला ते अभिनयाचे ॲक्टिंग शिकवणारे आपले आले, चला गाणं शिकवणारे आले, चला ग्राउंडवर जायचं, खेळायचं आहे, असं जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत हा रिकामा वेळ जो आहे, माणसाच्या आयुष्यातलं रिकामा पण जे आहे ते नशा खातं. आणि त्यामुळे इथे बसलेल्या सगळ्या शिक्षकांना मी अपील करेन, इनिशिएटिव्ह तुमचा, पुढाकार तुमचा. मग तो संगीताचा शिक्षक तुम्ही शोधायचा, मग तो अभिनय शिकवणारा, ॲक्टिंग शिकवणारा शिक्षक तुम्ही शोधायचा, लाठीकाठी शिकवणारा तुम्ही शोधायचा, करू शकतो. त्या क्लस्टरचा होणारा खर्च तुम्हाला दरमहा न चुकता पगारासारखं मिळेल. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांना मी प्रेरित करेन की अरे बाबा रे, तरुणांना जर काही आपण क्रिएटिव्ह दिलं तर यातून ते बाहेर पडतील. मी आता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सगळ्यांनी शपथ द्यावी. आम्ही सगळेजण स्टेजवर, तुम्ही सगळेजण उभे राहा, फक्त जरा ते सेटिंग झाले का बघा. शपथ दिली की मेन कार्यक्रम संपेल. आज आपण शपथ घ्यायची आहे की आम्ही स्वतः नशा करणार नाही आणि नशा विकणाऱ्यांना शोधून देऊ, पोलिसांकडे शिक्षा करायला लावू. असं सगळे म्हणून समाजामध्ये एक अलर्ट, दक्ष, सतर्क वातावरण निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी शपथ देत आहेत. आपण सगळेजण आपापल्या जागी उभे राहा.